महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। मराठी सोडून हिंदीत बोलते 6 वर्षाच्या लेकीची निर्गुण हत्या, निर्दयी आईनेच रचला कट। 6 वर्षीय चिमुरडीचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना। आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या, पोलीस तपासात निष्पन्न। मराठीत बोलता येत नाही, हिंदीतच बोलते म्हणून निष्ठुर आईचा काळा कारनामा। शवविच्छेदनातून तोंड दाबून खून झाल्याचं स्पष्ट। 30 वर्षीय निष्ठुर आईला अटक। कळंबोली उपनगरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। माता न तू वैरिणी या उक्तीप्रमाणे जन्मदात्या आईनेच 6 वर्षाच्या चिमुरडीचा तोंड दाबून खून केल्याचा प्रकार कळंबोलीतील सेक्टर 1 मधील गुरुसंकल्प हाऊसिंग सोसायटीत समोर आला आहे। या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी संबंधित 30 वर्षीय महिलेला अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुसंकल्प सोसायटीत IT अभियंता पती आणि BSc पर्यंत शिक्षण घेतलेली पत्नी वास्तव्यास होते। 2017 मध्ये विवाह झाल्यानंतर 2019 साली त्यांना कन्यारत्न झाले। मात्र 6 वर्षाच्या या मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडथळा येत होता। ती मराठीऐवजी हिंदी भाषेत अधिक बोलत असल्याने आई सतत नाराज होते। मुलगी नको, ती व्यवस्थित बोलत नाही असे ती अनेकदा पतीकडे सांगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पतीने तिला समज देण्याचा प्रयत्न केला होता। अखेर 23 डिसेंबरच्या रात्री या निष्ठुर आईने मुलगी संपवण्याचा निश्चय केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। त्या दिवशी आजी नातीला भेटण्यासाठी भेटवस्तू घेऊन घरी आली होती, मात्र तिची आणि मुलीची भेट होऊ शकली नाही। काही वेळाने पती घरी परतल्यानंतर मुलगी झोपेतून उठत नसल्याचे लक्षात येताच सर्वांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली। तेथे सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला। मात्र कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने त्यांनी शवविच्छेदनाची विशेष विनंती केली। प्राथमिक अहवालात श्वसन मार्ग अडथळ्याचे संकेत मिळताच आई वडिलांची कसून चौकशी करण्यात आली। सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर अखेर आईनेच मुलीचा गुदमरून खून केल्याची कबुली दिली। या निर्दयी कृत्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे। तसेच या महिलेवर मनोविकार तज्ज्ञांकडे उपचार सुरू असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।